या क्षणाची सर्वात मोठी धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहेत। अजितदादांच्या विमान दुर्घटनेत आता संशय निर्माण केला जात असून अजितदादांकडे कोणी मोठ्या नेत्यांची भ्रष्टाचाराची फाईल होती का किंवा काही मोठ्या नेत्यांच्या घोटाळ्याची कागदपत्र होते का याची माहिती आता उघड झालेली आहे। अजितदादांचा घातपातच झाला असा संशय आता निर्माण केला जात असून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या फाईलबद्दल सगळ्यात मोठा गौप्यस्फोट केला आहे। या फाईलमध्ये काय होतं, कोणत्या मोठ्या नेत्यांची नावं होती हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी या फाईलबद्दल सत्यता सांगणार आहे, जी ऐकल्यानंतर तुम्हाला काही मोठ्या नेत्यांची घोटाळे उघड झाल्याचे दिसतील। त्यामुळे अर्धवट बघू नका, शेवटपर्यंत बघा आणि अशाच राजकीय माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। संजय राऊत यांनी अचानक अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेवर आता संशय निर्माण केला असून हा घातपात आहे आणि यामध्ये कोणती फाईल अजित पवारांकडे होती असा प्रश्न सगळ्यांना उपस्थित झाला आहे। या फाईलमध्ये कोणत्या मोठ्या नेत्यांची नावं होती, हे नेते नेमकं कोणत्या पक्षाचे आहेत आणि त्यांचे काही मोठे घोटाळे भ्रष्टाचार या फाईलमध्ये होते। अजितदादा ही फाईल बारामतीला घेऊन येणार होते असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला, कारण 10 दिवसांपूर्वी अजित पवारांनी या फाईलबद्दल भाष्य केलं। त्यानंतर असा अपघात झाला, त्यामुळे संशय निर्माण होत आहे। संजय राऊत आता या संपूर्ण प्रकरणावर संसदेत प्रश्न उपस्थित करणार आहेत। खरंच संजय राऊत म्हणतायत ते खरं वाटत असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, पुढचा मुद्दा ऐकावाच लागेल, कारण की हा सगळ्यात धक्कादायक मुद्दा आहे। कालच पत्रकार परिषदेमध्ये अमोल मिटकरी यांनी विमान दुर्घटनेवर काही प्रश्न उपस्थित केले होते, परंतु आज परत पुन्हा त्यांनी बरेच प्रश्न उपस्थित केले आहेत। अमोल मिटकरी आता डायरेक्ट म्हणतायत की हा घातपातच आहे आणि याची चौकशी सखोल व्हावी, यासाठी मी आता डायरेक्ट दिल्लीला जाणार आणि मोठ्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन ही संपूर्ण चौकशी पारदर्शक व्हावी अशी मागणी करणार आहेत। तसेच पुढे होणाऱ्या अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा उपस्थित करणार असून सरकारला जाब विचारणार आहेत, असा अमोल मिटकरी यांनी नुकताच भाष्य केले आहेत। त्यामुळे आता खरंच सत्य समोर येणार का आणि अमोल मिटकरीच्या म्हणण्यानुसार तुम्हाला काय वाटतं हे आत्ताच कमेंट करा। जर दादांचा घातपात झाला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा। तर विमानात 6 लोक होते तर 5च मृतदेह कसे मिळाले, शिवाय दादांजवळील फाईल्स मधील कागद कशी जळाली नाहीत असाही सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। संसदेत या संदर्भात प्रश्न उपस्थित करणार असल्याचंही संजय राऊत म्हणाले। अमोल मिटकरी यांनी ज्या शंका उपस्थित केल्या, जे काही प्रश्न निर्माण केले, मी स्वतः ते पाहून मलाही असं वाटलं की हा गंभीर विषय आहे। जर तुम्ही म्हणता 6 पॅसेंजर होते आणि 5च मृतदेह मिळत आहेत, मग ती 6वी व्यक्ती कोण आणि तिची बॉडी काय मिळाली नाही। सगळ्या देह आतले जे होते जळून खाक झाले, ओळख पटवता येत नव्हती। अशा वेळेला दादांच्या जवळच्या सगळ्या ज्या फाईलचे कागद होते ते जळालेले नाही आहेत। बघा तुम्ही, ते जे पडले आहेत ते तसेच आहेत। काय दादांबरोबर ती भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का, मुंबईतून घेऊन चालले होते बारामतीत सुरक्षित ठेवायला, असे अनेक प्रश्न आहेत। राऊत साहेब, या अनुषंगाने मग तुम्ही वरिष्ठांशी, खास करून पंतप्रधानांशी काही बोलणार आहात? मी कशाला बोलू, मी पार्लमेंटमध्ये हा विषय उपस्थित करेन, राज्यसभेमध्ये। हो, नक्की करणार। मुख्यमंत्री महोदयांनी त्या दिवशीच या सगळ्या घडलेल्या घटनांची सखोल चौकशी करावी असं स्पष्टपणाने सांगितलं। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे सुद्धा त्या संदर्भातली त्यांनी चर्चा केली। त्या विभागाचे मंत्री, केंद्रीय मंत्री नायडू, त्याचबरोबर ती मुरली अण्णा मोहोळ यांनी सुद्धा या वतीमध्ये सांगितलं ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे, त्यामुळे त्यातलं सत्य बाहेर आलंच पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या जनतेसमोर ते गेलं पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा भूमिका आहे। धन्यवाद। आजपर्यंत असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही की ज्या योगे अजितदादांच्या विमानाचा जो अपघात झाला, त्या विमानात 6 प्रवासी होते, त्या विमानात इंधन एवढं होतं की त्यामुळे सगळ्या डेड बॉडीज ह्या कोळशासारख्या जळून खाक झाल्या होत्या। वेगवेगळे संशय निर्माण करून आपण निष्कारण वेगळी कलाटणी देतो आहे असं माझं स्पष्ट मत आहे। जर कोणाचं म्हणणं असेल की यात कट होता, तर कायद्यानुसार कट सिद्ध होण्याकरता देखील प्राथमिक पुरावा लागत असतो। असा सकृतदर्शनी प्राथमिक पुरावा आजपर्यंत आलेला नाही। मिटकरींनी राजेश टोपेंच्या विधानाचा दाखला दिलाय।
तसंच अनेक इतर प्रश्न उपस्थित केले. तसंच एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावून महाराष्ट्राच्या जनतेसमोर सत्यता मांडा अशी मागणी सुद्धा मिटकरींनी केलेली आहे. हा अपघात आहे असं मला वाटत नाही. हा घातपातच असू शकतो. मागणी मी स्वतः केंद्रीय रेल्वे मंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेण्याची तयारी ठेवलेली आहे. मला अपॉइंटमेंट भेटल्यानंतर मी पटकन जाणार आहे दिल्लीला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही मी भेटणार आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी व्यवस्थित त्याबद्दल उलट मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की अजितदादांच्या शेवटचा जो क्षण आहे त्या संदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवून या घटनेची सत्यता महाराष्ट्रासमोर आणावी. राजेश टोपे साहेबांची मुलाखत त्याच दिवशी झाली होती, म्हणजे अंत्यविधी आटोपल्यानंतर. त्यांनी सांगितलं सकाळी 7:30 वाजता त्यांच्या जिल्ह्यातल्या एका कार्यकर्ता जो तिथे होता स्फोट होताना त्यांनी सांगितलंय का दादाचं असं असं झालं. हे सांगितलं 7:30 वाजता आणि दादांचा मृत्यू दाखवला जातोय 8 वाजून काही मिनिटांनी. ही पण तफावत, कारण राजेश टोपे म्हणजे काही साधी व्यक्ती नाही आहे. त्यांनी सांगितलंय, माझ्याकडे वाईट आहे त्यांचा. त्याच्यामुळे ह्या शंका आहेत की 7:30ला जर टोपे साहेबांना माहित होतं, इतकंच काय त्यांच्या त्या याच्यावर विकिपीडियावर तर 27 जानेवारीलाच दादांची म्हणजे दादाचं निधन झाल्याची बातमी होती. मग विकिपीडियाने ती तारीख बदलली. शंका याला त्याची जागा मिळते आहे. त्याच्यामध्ये कागदपत्र जळली कशी नाही ही सर्वात महत्वाची आणि बेसिक शंका. आणि याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. विमानात किती सदस्य होते, किती सदस्यांच्या बॉड्या हाती लागल्या, ह्या सगळ्या गोष्टी. आणि याच्यानंतर मला असं वाटतं की जर याच्यामध्ये उच्चस्तरीय चौकशी असा घातपात निघाला आणि त्या हरामखोराने याचं काही कृत्य केलं असेल किंवा त्याच्या मागे कोणी मास्टर माइंड असेल किंवा जाणीवपूर्वक असं काही घडून आणलं असेल, त्याच्या घरात त्याची चिता पेटवायलाही कोणी शिल्लक राहणार नाही. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं इशारा सध्या खासदार अशोक चव्हाणांनी केली आहे. तर इतर कोणत्याही यंत्रणेकडून चौकशी न करता सुप्रीम कोर्टाकडून चौकशी झाली पाहिजे अशी भूमिका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी घेतली आहे. तसंच समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा चौकशीची मागणी केली आहे. की या घटनेला कोणी राजकीय रंग देता कामा नये असं स्पष्ट मत आहे. कारण घटना घडल्या नाही तरी चौकशी होणारच आहे. मग कोणी मागणी केली म्हणून चौकशी होते असं म्हणायचं काही कारण नाही आहे. चौकशी होणारच आहे. DGCने हे सगळ्या मागणीच्या अगोदरच ही चौकशी इनिशिएट केलीच आहे. त्यामुळे चौकशी निष्पक्ष व्हावी, चांगली व्हावी. आणि मला वाटत नाही याच्यामध्ये काही म्हणजे वेगळं काही कारण असू शकतं, परंतु चौकशी झाल्याशिवाय काही सांगता येणार नाही. बहुत बड़े नेता थे, डिप्टी CM कई बार रहे वो, और महाराष्ट्र के बहुत लोकप्रिय नेता रहे. और अगर ऐसी घटना हो जाए, और आज के समय पे जहां हम इतने जागरूक हैं, टेक्नोलॉजी को इतना समझते हैं चीज़ें, तो उन्होंने ठीक ही मांग की होगी, क्योंकि VIP के साथ इस तरह की घटना न हो. तो एक बार को ये बात तो साफ होनी चाहिए कि आखिरकार ये घटनाएं क्यों हुई. पूर्व में भी कई हमारे VIP इसी तरह उनकी जान गई है. तो आखिरकार ऐसी जांच हो जिससे निष्पक्ष पता लगे कि आखिरकार घटना किस वजह से हुई. सभी लीडर्स बोलिए या अर्जेंट काम के लिए सभी लोग जाते हैं, और इवन दूसरे कॉर्पोरेट वाले भी जाते हैं जी. लेकिन ऐसा हर जगह होना, एक तरफ तो बड़े बड़े जहाज भी, अहमदाबाद के भी बहुत बड़ा एक्सीडेंट, ये तो जो प्लेन था छोटा प्लेन, वहाँ पर ऐसा हुआ क्यों, इसकी जांच तो होना ही चाहिए. ठीक है. We will also demand. But before few days ago, I came to know that from social network that somebody from other party, they gave a statement that Ajit Pawar is willing to leave the BJP. And now what happened today? I need proper investigation under the supervision of Supreme Court. Only we have the trust on Supreme Court, no other agency. All the agencies are being totally purchased. And really it's a great loss for the country.